A T section has a flange of 60 mm by 20 mm and a web 15 mm by 16 mm with overall depth of 80 mm. Calculate the minimum radius of gyration and find the polar moment of inertia. दोन वेळा विचारलेला आहे, समोर 14 मध्ये आणि वेंटर 17 मध्ये, आणि हा 8 मार्कासाठी विचारलेला प्रॉब्लेम आहे. डायग्राम व्यवस्थित बघून द्या. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही डायमेन्शन दिलेले आहेत त्यांना नीट बघून घ्या. डायग्राम व्यवस्थित काढून घ्या. टी सेक्शन आहे, वरती जी फ्लॅंज आहे, फ्लॅंजची जी साईज दिलेली आपल्याला 60 mm बाय 20 mm, 60 अशी विड्थ आहे, 20 अशी डेप्थ आहे. त्यानंतर वेब जे आहे, वेबची पण ही 60 अशी डेप्थ आहे आणि 15 mm अशी थिकनेस आहे. तर ह्या जॉमेट्रीसाठी म्हणजे तुम्हाला देताना फक्त एवढं स्टेटमेंटच दिलेलं असतं, हे लक्षात घ्या. बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली नसते, तर तुम्हाला फ्लॅंज काय आहे आणि वेब काय आहे याच्यावरनं तुम्हाला ही डायग्राम सुद्धा काढता येणं अपेक्षित आहे. ही जी डायग्राम आहे ही डायग्राम प्रत्येक वेळेस दिलेली नसते, तुम्हाला फक्त हे डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. म्हणजे टी सेक्शन आहे, फ्लॅंज म्हणजे काय, वरचा आडवा जो पोर्शन असतो त्याला फ्लॅंज म्हणतात. त्यानंतर अँड वेब म्हणजे हा वरचा उभा जो पोर्शन आहे इथं, तर तो वेब असतो. त्याचे डायमेन्शन म्हणजे त्याची लांबी आणि रुंदी दिलेली असते, आणि ते एकमेकांना फ्लॅंज वर असतो आणि वेब उभी असते. ही अरेंजमेंट तुम्हाला माहित पाहिजे, कारण ह्या डिस्क्रिप्शन वरनं तुम्हाला ती डायग्राम काढता येणं अपेक्षित आहे. आता इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे, मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. आणि लास्ट टाइम आपण बघितलेलं मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, तर ह्या पर्टिक्युलर सेक्शनचा आय एक्स एक्स आणि आय वाय वाय याची मिनिमम व्हॅल्यू अंडर रूट ऑफ आय मिनिमम डिवाइड बाय ए, हे म्हणजे काय असतं तर मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन, किंवा त्याला आपण ए मिनिमम किंवा आर मिनिमम सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलं. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया हा कन्सेप्ट आपण बघितलेला. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आय पी किंवा त्याला आय झेड झेड म्हणलं जातं. आय पी किंवा आय झेड झेड इक्वल टू काय असतं तर आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची बेरीज म्हणजे आय पी टी, त्यालाच आपण पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पण असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला जे काही गिव्हन इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार आता इथं जे वेब आहे त्याला नंबर 1 म्हटलेलं आहे, प्लॅन जे आहे त्याला नंबर 2 म्हटलेलं आहे. त्याचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन जे काही दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण इथं रिप्रेझेंट केलेले आहे. काय सांगितलेलं आहे तर विड्थ B1 म्हणजे ह्या पर्टिक्युलर 1 नंबरच्या सेक्शनची विड्थ ती किती आहे 15, याची डेप्थ D1 ती किती आहे 60 आहे. त्यानंतर वरची जी फ्लॅंज आहे, फ्लॅंजची विड्थ B2 ती किती आहे तर 60 mm, आणि D2 म्हणजे ही जी काही डेप्थ आहे तर ती किती दिलेली आहे आपल्याला 20 mm. ह्या सगळ्या गिव्हन इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, म्हणजे B1 B2 त्या पर्टिक्युलर दोन्ही फ्लॅंज आणि वेबचे जे काही डायमेन्शन्स आहेत विड्थ आणि डेप्थ हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर त्याचा आता मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स. सिंपल आहे, म्हणजे काय करायला लागेल आपल्याला ह्या दोन्ही रेक्टेंगलचे मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स 1 म्हणजे पहिला जो मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्या सेक्शनसाठी, आय एक्स एक्स 2 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द सेकंड सेक्शनसाठी, आणि त्यांची बेरीज. आता ते करण्यासाठी बघत आपण एक स्टेप काय असेल. आता आय एक्स एक्स ऑफ फर्स्ट सेक्शन, पहिल्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला काढायचं असेल तर आपण नीट ऑब्झर्व करायला पाहिजे की हा सेक्शन सिमेट्रिकल आहे का एक्स एक्स एक्सिसला, नाहीये. हा सेक्शन जो आहे एक्स एक्स एक्सिसला सिमेट्रिकल नाहीये, तो वाय वाय एक्सिसला सिमेट्रिकल आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर सेक्शनचा सेंट्रॉइडल एक्सिस जो एक्स एक्स एक्सिस असतो तो कुठं आहे, इथं कुठेतरी असणार आहे. ते आपल्याला आता सध्या माहित नाहीये. ही फिगर आपल्याला काही दिलेली नसते, काय नसते. आता ही आपण फिगर काढली असं समजा, आणि हे पण व्हॅल्यूज वगैरे हे x1 x2 वाय बार हे काही दिलेलं नसतं, फक्त तुम्हाला एवढीच फिगर असते. फिगर म्हणजे ते पण तुम्हाला इमेजिन, तुम्हाला फक्त डायमेन्शन दिलेलं असतं. तुम्ही ही फिगर वर्कआउट करता आणि मग आता तुम्हाला काय करायचं की हा जो एक्स एक्स एक्सिस आहे तो ऍक्च्युली कुठं आहे, याचे जे काही लोकेशन आहे ते म्हणजे वाय बार आहे. बॉटम पासून आपण त्याचे लोकेशन आपण नंतर फाइंड आउट करणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायला लागेल की एक फॉर्म्युला तयार करायला लागेल. फॉर्म्युला लास्ट टाइम पण आपण बघितलेले आहेत. काय फॉर्म्युला आहेत, समजा आय एक्स एक्स आहे
तर इथं आपण म्हणलो होतं का IX1 म्हणजे पहिल्या सेक्शनसाठीचा आणि IX2 म्हणजे सेकंड मेंबरसाठी. आता इथं हा एक्स एक्सिस जो आहे तो टी सेक्शनचा आहे. इथं जे परत x1 जे म्हटलेलं आहे हा म्हणजे काय आहे तर सेक्शन नंबर 1च्या CG मधनं जात असणारा जो एक्सिस आहे x1. त्यानंतर x2 काय आहे तर ह्या वरच्या फ्लॅंज मधनं जात असणारा CG आहे त्यातून जाणारा एक्सिस हा x2. नीट समजून घ्या. x एक्सिस हा पूर्ण टी सेक्शनचा आहे. x1 एक्सिस हा फक्त त्या वेबचा आहे. x2 एक्सिस जो आहे तो आहे हा फ्लॅंजचा आहे. म्हणजे 3 एक्सिस जर बघितले तुम्ही तर ते एकमेकांना पॅरलल आहे. मग आता इथे पॅरलल एक्सिस करून तुम्हाला यूज करावं लागणार आहे. मग आता पूर्ण आपल्याला काढताना मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण सेक्शनचा टी सेक्शनचा काढायचा आहे. मग टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी काय केलेलं आहे इथं तर 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे पहिला सेक्शन आणि दुसरा सेक्शन. मग आता अकॉर्डिंग टू पॅरलल एक्सिस थेरम काय म्हणतो तर IX म्हणजे कुठल्या सेक्शनचा त्या पर्टिक्युलर सेक्शन नंबर 1च्या सेंटर मधनं जात असणाऱ्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया IX1 हा IX1 प्लस A1 म्हणजे पहिल्या ह्या वेबचा एरिया H1 म्हणजे काय तर ह्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून ह्या सेक्शन नंबर 1 जो वेब सेक्शन आहे त्याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पर्यंत अंतर इथे दिसतंय बघा फिगर मध्ये ते म्हणजे H1. म्हणजे 2 सेंट्रॉइडल ऍक्सिस मधलं जे अंतर असतं ते म्हणजे H1 झालं. A1 H1 चा स्क्वेअर प्लस आता सेक्शन 2 साठी परत त्या पर्टिक्युलर सेक्शनच्या x एक्सिस मधनं जाणारा IX2 प्लस A2 याचा एरिया इनटू H2 चा स्क्वेअर. H2 म्हणजे काय हा x2 एक्सिस जो आहे तिथून टी सेक्शनचा जो x एक्सिस आहे तो इथं आहे म्हणजे x एक्सिस पासून x2 पर्यंतचं अंतर जे आहे इथं फिगर मध्ये दिसतंय हे जे आहे ते H2 आहे. म्हणजे आपल्याला हे H1 पण काढायला लागणार हे H2 पण काढायला लागणार. आपण एक एक स्टेप पहिल्यांदा फाइंड आउट करूयात. आता आपल्याकडे बी आणि डी तर माहिती होते हे B1 D1 B2 D2 त्याच्यावरून आपण पहिल्यांदा पर्टिक्युलरली ह्या रेक्टँगलचं आणि ह्या रेक्टँगलचं म्हणजे ह्या वेबचं आणि ह्या फ्लॅनचं त्याच्या स्वतःच्या एक्स एक्सिस स्वतःचा एक्स एक्सिस म्हणजे कुठला ह्या वेबचा स्वतःचा एक्स एक्सिस म्हणजे x1 एक्सिस याचा स्वतःचा एक्स एक्सिस म्हणजे x2 त्याच्या अबाउट पहिल्यांदा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सिस काय असतो तर B/12. आता पहिल्या सेक्शन साठीचा बी म्हणजे काय तर हे 15 डी म्हणजे काय तर हे 60. मग काय आलं इथं B1 D1 चा 2/12 म्हणजे 15 गुणिले 60 चा 2/12 इज इक्वल टू 270 × 10⁻³ आलं. त्यानंतर IX2 म्हणजे सेक्शन नंबर 2 हा याची विड्थ किती आहे 60 याची डेप्थ किती आहे 20 आहे. म्हणजे 60 गुणिले 20 चा 3/12 हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे आलेलं आहे 40 × 10⁻³ किंवा 4000 mm⁴. हे पण mm⁴ आहे. हा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. कसला मोमेंट ऑफ इनर्शियाला म्हणायचं तर त्या पर्टिक्युलर सेक्शनच्या सेंटर मधनं जाणारा हा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याला काय करायचंय तर एरिया काढायचे. एरिया कुठले काढायचे A1 A2 काढायचे. A1 म्हणजे B1 D1 15 गुणिले 60 हा 900 mm² झाला. दुसरा जो आहे दुसरा एरिया तो B2 D2 60 गुणिले 20 हा 1200 mm² झाला. हे दोन्हीची एरिया पण आपण फाइंड आउट केले. म्हणजे जे काही आपल्याकडे अवेलेबल व्हॅल्यूज होती B1 D1 D आणि B2 D2 ह्या ज्या व्हॅल्यू होता त्याच्यावरून आपण पहिल्यांदा काय काढलं तर पहिल्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. त्यानंतर पहिल्या सेक्शनचा एरिया काढला. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनचा एरिया आपण फाइंड आउट केला. आता ह्या गोष्टी आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता काय काय फाइंड आउट केलं बघा. या फॉर्म्युल्यामध्ये IX1 त्यानंतर A1 त्यानंतर IX2 आणि A2. आता राहिलं काय H1 आणि H2 फाइंड आउट करायचं राहिलं. ते आता आपण फाइंड आउट करूया. ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहित काय पाहिजे तर हे वाय बार कसं आलेलं आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. वाय बार आपल्याला काय त्यांनी दिलेलं नव्हतं. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वाय बार काढता येणं
गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा y1 आणि y2 काढू. y1 म्हणजे काय आहे, तर ह्या सेक्शन 1-1 च्या सेंटर मधनं जाणारा जो x1 ऍक्सिस आहे त्याचं अंतर कुठून, बॉटम पासून. हे बॉटम पासून हे अंतर y1 किती आहे, तर आपल्याला हे माहिती आहे की याची पूर्ण हाईट जी आहे ती 60 आहे. 60च्या निम्म्यावरती ह्याचा y1 ऍक्सिस जो आहे तो असणार आहे. निम्म्यावरती म्हणजे काय होणार आहे, 60/2 म्हणजे हे 30, की जे इथं दिलेलं आहे 60/2 म्हणजे हे 30. म्हणजे हा काय मिळाला, पहिल्यांदा आपल्याला y1 मिळाला. म्हणजे फिगर मध्ये आपण हे पहिल्यांदा y1 काय केलं, मार्क केलं. हे कुठला ऍक्सिस आहे, तर ह्या पर्टिक्युलर वेबच्या CG मधनं जाणारा ऍक्सिस आहे. आणि कुठून अंतर मोजले आपण, बॉटम पासून मोजले. त्यानंतर y2 हे अंतर काय आहे, तर ह्या पर्टिक्युलर फ्लॅंज सेक्शनचा जो x2 ऍक्सिस आहे, x2 ऍक्सिस जो आहे त्याचं अंतर कुठून, तर बॉटम पासून. इथं फिगर मध्ये दिसतंय इथून इथपर्यंत अंतर जे आहे ते y2 आहे. आणि ते 70 कसं आलं, आता नीट ऑब्झर्व करा. या फिगर मध्ये इथून इथपर्यंत अंतर हे 60 आहे, प्लस काय होणार, ही जी काही थिकनेस आहे ह्या थिकनेसच्या निम्म्यावरती म्हणजे ह्या 20/2 म्हणजे हे 10, हे 60 प्लस हे 10 असे मिळून ते किती झाले, 70. म्हणजे 20/2 प्लस 60 म्हणजे 10 प्लस 60 म्हणजे हे झाले 70 mm. हे कुठून कुठपर्यंत अंतर आहे, तर ह्या बॉटम पासून ह्या सेक्शन नंबर 2 च्या x ऍक्सिस पर्यंत हे अंतर आहे. आणि ते कसं मोजलं, तर हे बॉटम पासून हे 60 आहे प्लस ह्या 20च्या निम्म्यावरती हा x ऍक्सिस असणार आहे म्हणजे ते 10, म्हणजे 60 प्लस हे 10 असे मिळून हे 70 झाले. मग आपल्याला y बारचा फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजे कुठल्याही सेक्शनचा सेंट्रॉइडल ऍक्सिस जर काढायचं असेल किंवा सेंटरचं लोकेशन जर काढायचं असेल, सीजीचं लोकेशन जर काढायचं असेल, तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. y बार इज इक्वल टू काय आहे, म्हणून म्हणलं होतं मी की ज्यावेळेस मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असतो त्यावेळेस तुम्हाला सेंट्रॉइड काढायचं वेळ येते. मग ते कधी येते, तर अशा टाईपचं अनसिमेट्रिकल सेक्शन ज्यावेळेस असतो त्यावेळेस येते. तर त्यासाठी आपल्याला आता y बार काढायचं आहे. y बार इज इक्वल टू काय आहे, a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. हे आपण सेंट्रॉइडच्या कन्सेप्ट मध्ये बघितलं होतं. आता इथे सिम्पली काय करायचे, व्हॅल्यूज पुट अप करायचे. मगाशी आपण a1 काढला होता 900, आता y1 काढलाय 30 प्लस a2 ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 1200 गुणिले 70 आणि भागिले परत त्यातले जे काही एरियाची टर्म आहे 900 प्लस 1200 हे जर पुट अप केलं, हे जर व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं, तर मग मिळालेली व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 52.85 मिलीमीटर. हा काय मिळाला इथं, y बार. y बार म्हणजे काय, तर बॉटम पासून ह्या P सेक्शनचा CG जो आहे तर तो इथं आहे. कुठून आहे, बॉटम पासून इथपर्यंत म्हणजे 52.85 mm पर्यंत ह्या T सेक्शनचा सेंट्रॉइड जो आहे तो इथं कुठं आहे. म्हणून हा x ऍक्सिस जो आहे तो इथं दाखवलेला आहे. हा जो x ऍक्सिस दाखवलाय तो बॉटम पासून ह्या पद्धतीने दाखवलाय. म्हणजे हे जे डायग्राम मध्ये जे व्हॅल्यूज y1 y2 y बार जे दाखवले ते इथं आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आलेले, अगोदर दिलेले नाही आपल्याला. हे आपण काय केलेलं आहे, फक्त फॉर्म्युला दिलेला होता आपल्याला आणि त्याच्यावरून आपण परत हे y1 काढलं, हे y2 काढलं आणि हे y बार काढलं. मग आता आपल्याला पुढची स्टेप म्हणजे काय करायचं आपल्याला, तर या x ऍक्सिस पासून या वेब साठीचा जो सेंट्रॉइडल ऍक्सिस x1 आहे त्या दोन्ही मधलं अंतर काढायचं. हे अंतर म्हणजे आहे आपलं h1. आणि ते कसं काढता येईल, इथं h1 काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, ह्या y बार मधनं हे y1 जर मी वजा केलं तर मग या दोन्ही मधला फरक जो आहे तो h1 मिळतो. म्हणून इथं बघा, h1 इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस, दॅट इज x ऍक्सिस अँड x1 ऍक्सिस. म्हणजे x ऍक्सिस आणि x1 ऍक्सिस मधलं अंतर म्हणजे काय आहे, तुमचं h1 आहे. मग आता ते कसं काढणार, y बार ची व्हॅल्यू किती आहे, 52.85 मायनस 30. हे जर केलं तर 22.85 mm. हे काय झालं, तुमचं h1 ची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. तसंच आपल्याला h2 पण काढायचं आहे. h2 म्हणजे काय असणार आहे परत एकदा, तर डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस x2 आणि x x2 ऍक्सिस म्हणजे कुठला, हा सेक्शन नंबर 2 चा जो सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे x2 तिथून कुठपर्यंत अंतर, ह्या x ऍक्सिस पर्यंत अंतर. आणि आताच आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे की हे अंतर आपल्याला माहिती आहे 52.85 आणि y2 चं अंतर जे आहे इथून इथपर्यंत जे आहे ते 70 आहे.
ह्या 70 मधनं हे खालचे 52.85 जर वजा केले तर ह्या दोन्ही ऍक्सिस मधलं जे अंतर आहे की जे H2 मिळेल. बाकीचे तर ह्या Y2 मायनस वाय बार y2 70 होतं आणि वाय बारची व्हॅल्यू जी आहे ती 52.85 ह्या दोन्हीतला फरक जो आहे ते म्हणजे आहे तुमचं H2. H1 मिळाला, H2 मिळाला, दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या. ज्या फॉर्म्युला आपण लिहिला होता त्याच्यामधल्या सगळ्या व्हॅल्यूज आता आपल्याला इथे मिळाले. 70 वजा हे 52.85 केलं हे 17.14 mm जे अंतर आहे ते H2 मिळालं. तर सिम्पली आपल्याला काय करायचंय तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये x इज इक्वल टू ix1 प्लस a1 h1 स्क्वेअर प्लस ix2 प्लस a2 h2 स्क्वेअर. हे ix1 आणि x2 कुठून काढलं होतं आपण BD3/12 वरून काढलं होतं. हा जो आहे तो एरिया होता. h1 म्हणजे आता मगाशी काढलेली व्हॅल्यू, त्यानंतर ix2 प्लस एरिया इंटू h2 चा स्क्वेअर. हे जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं पहिला जो टर्म आहे म्हणजे 1 नंबर सेक्शनची जेवढी टर्म आहे म्हणजे आय प्लस ए इंटू एच स्क्वेअर ती पहिल्यांदा सॉल्व्ह करायची. त्यानंतर दुसरी जी टर्म आहे ती सेपरेटली सॉल्व्ह करायची आणि मग ह्याच्यामध्ये जे काही कॉमन असेल 10³ हे तर 10³ जर कॉमन घेतलं. आता ह्यात पण काय केलेलं आहे त्यांनी, हा जो पॉईंट आहे तो इथं जर आपण घेतला किंवा हा पॉईंट जर इथं पुढे घेतला तरी सुद्धा 10⁶ च्या फॉर्म मध्ये आपण काढू शकतो. किती आहे 270 इंटू 10⁻³ प्लस 900 इंटू 22.85 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे पहिली टर्म मी घेतली त्याला ब्रॅकेट टाकलं प्लस टाकणार आता मी परत प्लस परत ब्रॅकेट. आता मी ही टर्म टाकणार ही खालची ती किती आहे 40,000 प्लस 1200 इंटू 17.14 क्यूब स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इक्वल. आन्सर आलेलं आहे. फक्त ENG प्रेस केलं की 1.1328 इंटू 10⁶. म्हणजे डायरेक्टली पण तुम्ही हे कॅल्क्युलेटरवरती टाकून करू शकता वेगवेगळं न करता. फक्त कंडिशन काय आहे की ह्याला एक ब्रॅकेट टाकला पाहिजे तुम्ही पहिल्या टर्मला, नंतर ह्या दुसऱ्या टर्मला पण एक ब्रॅकेट टाकला पाहिजे. सर आणि तरच आन्सर तुमचे करेक्ट येतील, अदरवाईज आन्सर हे चुकू शकतं. आता असंच आणखीन एक आपण आता हे ix मिळाला म्हणजे x ऍक्सिसचा बोट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. तसंच आता आपल्याला y ऍक्सिसचा बोट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे ते आपण बघूयात. आता y साठी बघा जिथं हे ah² ही जी टर्म आहे इथं ah² ही जी टर्म आहे लास्ट टाइम पण मी सांगितलं होतं की ज्यावेळेस एखादा सेक्शन जो आहे ज्या ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल आहे इथं हा y ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल आहे त्या केसमध्ये हा पर्टिक्युलर सेक्शन नंबर 1 चा y ऍक्सिस, ह्या पूर्ण T सेक्शनचा y ऍक्सिस, ह्या सेक्शन नंबर 2 चा y ऍक्सिस हे सगळेच एकाच लाईन मधनं जात आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत आणि एकाच लाईन मधनं जात आहेत. म्हणजे काय होणार आहे त्यांच्यातलं अंतर h हे काय होणार बाय डिफॉल्ट 0 होणार. म्हणून ही टर्म आणि ही टर्म y च्या केसमध्ये 0 होणार. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये फक्त चेंज काय होणार डायरेक्टली पहिली जी टर्म आहे BD3/12 ची जी टर्म आहे तेवढीच राहणार. पण इथं y ऍक्सिस असल्यामुळे इथं काय होणार आहे DB3/12 फॉर द फर्स्ट सेक्शन, परत DB3/12 फॉर द सेकंड सेक्शन. ah² ही टर्म ह्याच्यामध्ये असते पण काय होतं की दोन्ही ऍक्सिस 1 सेक्शनचा ऍक्सिस आणि 1 आणि सेकंड सेक्शनचा पण y ऍक्सिस हे दोन्ही पण काय होतात T सेक्शनच्या y ऍक्सिस मधूनच पास होत आहेत. त्यामुळे काय होतं h ही टर्म ह्या y ऍक्सिसच्या केसमध्ये 0 होते. त्यामुळे फक्त DB3/12 फॉर द फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शन एवढंच राहतं. आता D1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 60 आहे आणि B1 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 15 आहे. म्हणजे 60 गुणिले 15/12 प्लस याच्यामध्ये सेकंड सेक्शन मध्ये 20 D ची व्हॅल्यू 20 आहे, B ची व्हॅल्यू 60 आहे. 20 गुणिले 60 चा क्यूब / 12. हे सॉल्व्ह करा सेपरेटली, ही सॉल्व्ह करा सेपरेटली, ह्या व्हॅल्यूज मिळतील. त्यांची ऍडिशन करा तुम्हाला y जो आहे तो मिळून जाईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही T सेक्शनचा ix काढला, y फाइंड आउट केला. रेडियस ऑफ गायरेशन काय असतं तर रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I मिनिमम अपॉन
एरिया. आणि आपल्या सेक्शन मध्ये जो काय मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया आला असेल ते आपल्याला इथे घ्यावं लागेल. आणि एरियासाठी आपल्याला ह्या दोन्हीचं काय करावं लागेल, ऍडिशन घ्यायला लागेल. आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला काय मिळतं येतं, तर त्या पर्टिक्युलर सेक्शनचा रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ आय मिनिमम अपॉन एरिया. एरिया म्हणजे टोटल एरिया, आणि आय मिनिमम म्हणजे काय, तर आय एक्स एक्स आणि आय वाय वाय मधलं जी काही मिनिमम व्हॅल्यू आली असेल ती म्हणजे तुमची आय वाय वाय ची व्हॅल्यू. आणि एरिया आपण टोटल एरिया घेतो. त्याच्यावरून हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला काय मिळतं, तर रेडियस ऑफ गायरेशन. त्यानंतर आपल्याला आणखी एक टर्म काय फाइंड आउट करायला सांगितलेले, पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगितलं. पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो, इथं फॉर्म्युला लिहिलंय बघा. टू फाइंड द पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया, आय पी इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. त्या दोन्हीची जर बेरीज केली आपण तर ती जी मिळणारी व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय असते, तुमची पोलार मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू. जे काय आपण आय एक्स एक्स फाइंड आउट केले आणि जे काय आय वाय वाय फाइंड आउट केले त्या दोन्हीची बेरीज म्हणजे काय असतं तुमचा, तर आय वाय वाय.